श्री स्वामी समर्थ. विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी काही खात्रीशीर उपाय कोणीही सहज करू शकेल असे हे उपाय. तुमच्या घरात किंवा नातेवाईकामध्ये कुणाचे लग्न वारंवार ठरत नाही. अनेक वर्ष प्रयत्न करूनही योग्य जोडीदार मिळत नाही. कुंडली जुळते पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो का? जर असे तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण दिंडोरी प्रणीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेले स्वामी समर्थांचे काही अतिशय सोपे पण चमत्कारिक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हे उपाय श्रद्धेने केले तर अनेक भक्तांच्या आयुष्यात जसे लग्नाचे योग निर्माण झाले तसे तुमच्या आयुष्यातही घडू शकते. मैत्रिणींनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलामुलींचे लग्न योग्य वेळेत व्हावे, त्यांना चांगला जोडीदार मिळावा आणि त्यांचे आयुष्य सुखाने जावे. पण अनेक वेळा असे होते की कितीही प्रयत्न केले तरी लग्नांचे योग जुळून येत नाहीत. कधी कुंडलीत दोष सांगितले जातात, कधी नाते येऊन परत जातात, तर कधी शेवटच्या क्षणी लग्न मोडते आणि मग घरात चिंता वाढते, मन निराश होते. मैत्रिणींनो, अशा वेळी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. कोणी ज्योतिषाकडे जाते, कोणी पूजापाठ करतात, तरीही मनाला समाधान मिळत नाही. अशा वेळी स्वामी समर्थांचे नाव आणि त्यांची कृपा हेच सर्वात मोठे आधार ठरतात. कारण अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे अडलेले कामं सहज पूर्ण झालेले आहे. दिंडोरी प्रणीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सांगतात की स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि साधे उपाय जर श्रद्धेने आणि नियमाने केले तर आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतात. त्यात विवाहातील अडथळेही नक्की दूर होतात. अनेक भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे. मैत्रिणींनो, सर्वात आधी आपण स्वामी समर्थांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया. कारण ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते त्यांची महती समजून घेतली तर आपल्या भक्तीला अधिक बळ मिळते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य भक्तांना संकटातून वाचवले. त्यांच्या एक वाक्याने अनेकांचे आयुष्य बदलले. आजही लाखो भक्त त्यांच्या नावाने जप करतात आणि स्वामींची कृपा अनुभवतात. स्वामी समर्थांचे एक वचन खूप प्रसिद्ध आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन आजही प्रत्येक भक्ताला धैर्य देते. भक्तांनो, अनेक वेळा विवाहात अडथळे का येतात यामागे काही कारणे असतात. काही वेळा कुंडलीत मंगळदोष असतो, काही वेळा शनी किंवा गुरुचा प्रभाव असतो, काही वेळा घरातील वातावरण किंवा कर्मबंधनही कारणीभूत असते. आणि स्वामी समर्थाच्या कृपेने हे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचे काही चमत्कारिक उपाय जे दिंडोरी प्रणत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेले आहेत. पहिला उपाय आहे गुरुवारची स्वामी समर्थ पूजा. भक्तांनो, गुरुवार हा दिवस गुरुचा आहे, दत्ताचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्वामी समर्थांची पूजा केल्यास विशेष कृपा मिळते. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ करा आणि स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. यानंतर स्वामी समर्थांना पिवळे फूल अर्पण करा, हळदीचा तिलक लावा आणि शक्य असेल तर बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवा. कारण पिवळा रंग हा गुरुचा आणि मंगलतेचा प्रतीक मानला जातो. यानंतर शांत बसून मन एकाग्र करा आणि स्वामी समर्थाचा मंत्र जपा. ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा जपायचा आहे. जप करताना मनात फक्त स्वामींचा विचार ठेवा आणि आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगा. यानंतर एक छोटा उपाय करायचा आहे. एक पिवळा कपडा घ्या, त्यात हळदीच्या 7 गाठी आणि एक सुपारी ठेवा आणि छोटी पोटली बांधा. ही पोटली माता दुर्गेच्या चरणी ठेवायची आहे. हा उपाय सलग 5 गुरुवार केला तर विवाहाचे अडथळे दूर होतात. मैत्रिणींनो, दुसरा उपाय आहे स्वामी समर्थ नामस्मरण आणि दान. दिंडोरी प्रणीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सांगतात की स्वामी समर्थांचे नामस्मरण हे अत्यंत शक्तिशाली आहे. रोज संध्याकाळी शांत बसून स्वामी समर्थांचा जप करा. दत्तात्रेयाय विद्महे स्वामी समर्थाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र रोज श्रद्धेने जपायचा आहे. जप करताना मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा. यासोबतच शनिवारी एक छोटा दानाचा उपाय करायचा आहे. शनिवारी काळे तीळ आणि उडद
स्वामी समर्थ मंदिरात किंवा गरजूंना दान करा. हा उपाय सलग 11 शनिवार केला तर शनिदोष कमी होतो आणि विवाहाचे योग तयार होतात. भक्तांनो, तिसरा उपाय आहे जलाभिषेक. हा उपाय खूप साधा आहे, पण अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलेला आहे. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ते स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हे पाणी डोक्यावरून हलके होता आणि मनात स्वामी समर्थांचे नाव घ्या. त्यानंतर ते पाणी घराबाहेर टाकून द्या आणि काही वेळ शांत राहा. हा उपाय सलग 30 दिवस केला तर आयुष्यातले अडथळे कमी होतात आणि योग्य जीवनसाथी मिळण्याची योग निर्माण होतात. भक्तांनो, याशिवाय काही छोटे पण प्रभावी उपायही आहेत जे तुम्ही सहज करू शकता. गुरुवारच्या दिवशी हळदीचा तिलक स्वामी समर्थांना लावा आणि स्वतःही लावा. यामुळे गुरूंची कृपा वाढते. शुक्रवारी भगवान विष्णूचे स्मरण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 माळ जपा. दररोज गणपती बाप्पाला हळदीचा तिलक लावा, कारण गणपती ही विघ्नहर्ता आहे आणि त्यांच्या कृपेने अडथळे दूर होतात. अजून एक दुसरी अडचण असू शकते, लग्न जमण्यामध्ये किंवा जमलेले लग्न न टिकण्यामागे. आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, कारण अनेक वेळा लोक विचारतात की काही लोकांचे लग्न सहज होते पण काहींच्या आयुष्यात मात्र वारंवार अडथळे का येतात. नाते ठरते पण शेवटच्या क्षणी मोडते किंवा लग्नानंतर सतत तणाव आणि वाद का होतात. यामागे अनेक वेळा ग्रहयोग कारणीभूत असतात आणि त्यात एक विशेष योग म्हणजे श्रवण नक्षत्रातील मंगळ आणि शनी यांचा योग. दिंडोरी प्रणित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सांगतात की श्रवण नक्षत्र मकर राशीशी जोडलेले आहे आणि या नक्षत्रात मंगळ आणि शनी यांचा प्रभाव एकत्र आला तर आयुष्यात कष्ट वाढतात, कारण मंगळ हा ऊर्जा देणारा ग्रह आहे तर शनी हा विलंब देणारा ग्रह आहे. त्यामुळे दोघांचा एकत्र प्रभाव झाला की आयुष्यात संघर्ष वाढू शकतो. भक्तांनो, अशा वेळी व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी जास्त मेहनत करावी लागते. विशेषतः विवाहाच्या बाबतीत अनेक वेळा लग्न उशिरा होते किंवा योग्य जोडीदार मिळायला अडचणी येतात. काही वेळा लग्न झाल्यानंतरही पती पत्नीमध्ये मतभेद वाढतात. घरात तणाव निर्माण होतो आणि मनाला शांती मिळत नाही. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सांगतात की हा योग षडाष्टक योग म्हणूनही ओळखला जातो आणि याचा परिणाम फक्त विवाहावरच नाही तर व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंबावरही होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी श्रद्धेने देवभक्ती आणि योग्य उपाय करणे खूप आवश्यक असते. मैत्रिणींनो, आता आपण समजून घेऊया की हा योग जर कुंडलीत वेगवेगळ्या भावात असेल तर त्याचे परिणाम कसे दिसतात, कारण प्रत्येक भावानुसार त्याचे फळ बदलते. जर हा योग पहिल्या भावात असेल तर व्यक्तीला स्वतःच्या मेहनतीने यश मिळते. आयुष्यात कष्ट जास्त असतात पण शेवटी स्वतःच्या प्रयत्नाने सुख मिळते आणि सासरकडूनही काही प्रमाणात लाभ मिळू शकतो. जर हा योग दुसऱ्या भावात असेल तर लग्नानंतर व्यक्तीच्या आयुष्यात भाग्योदय होतो. लग्नानंतर आर्थिक स्थिती सुधारते आणि सासरकडून मदत मिळण्यासाठी शक्यता वाढते. तिसऱ्या भावात हा योग असेल तर आयुष्यात काही काळ संघर्ष असतो पण मुलगी जन्माला आल्यानंतर भाग्य उघडते असे अनेक ज्योतिष सांगतात. चौथ्या भावात हा योग असेल तर मंगळाची अशुभता कमी होते आणि शेती, जमीन किंवा घराच्या बाबतीत लाभ होतो. शक्यता 5व्या भावात हा योग असेल तर मुलगा झाल्यानंतर आयुष्यात यश आणि स्थिरता येते असे मानले जाते. 6व्या भावात हा योग असेल तर व्यक्तीला आयुष्यात कष्ट करावे लागतात पण हळूहळू नशीब साथ देऊ लागते आणि जीवनात साधारण दिसू लागते. 7व्या भावात हा योग असेल तर विवाहाच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. पती पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा वेळी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरतो. 8व्या भावात हा योग असेल जीवनात अचानक अडचणी येण्याची शक्यता वाढते, म्हणून अशा वेळी देवभक्ती आणि उपाय करणे अधिक गरजेचे असते. 9व्या भावात हा योग असेल तर योग्य वेळी पूजा हवन केल्याने भाग्य वाढू शकते आणि घरात सुख शांती निर्माण होते. 11व्या भावात हा योग असेल तर व्यक्ती मेहनतीने यश पण मिळवते, पण वारस हक्काच्या गोष्टीमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. भक्तांनो, श्रवण नक्षत्राचा प्रभाव असा असतो की आयुष्यात धनलाभ आणि प्रगतीची संधी मिळते, पण शनी आणि मंगळ यांचा दृष्टी
मुळे काही वेळा वादविवाद किंवा मानसिक तणाव वाढू शकतो. विशेषतः मकर राशीच्या लोकांनी आरोग्य आणि कुटुंबाकडे लक्ष देणे आवश्यक असते. आता प्रश्न असा येतो की अशा योगामुळे विवाहात विलंब किंवा अडथळे येत असतील तर त्यावर उपाय काय गुरुमाऊलींनी अण्णासाहेब मोरे सांगतात की स्वामी समर्थांचे नामस्मरण हे सर्वात प्रभावी उपाय आहे. कारण स्वामी समर्थांची कृपा मिळाली तर ग्रहदोष हळूहळू शांत होऊ लागतात. म्हणून भक्तांनो, जर रोज श्रद्धेने स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि हा मंत्र जपा, ओम नमो भगवते दत्तात्रये, हा जप शांत मनाने केल्यास मनातील भीती कमी होते आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी झाले आणि लग्नाचे योगही जुळून लवकर आले. म्हणून गुरुमाऊली सांगतात की ग्रहयोग काही असले तरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी समर्थ भक्तांचे रक्षण नक्की करतात. मैत्रिणींनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थांचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि हा संदेश तुमच्या मैत्रिणीला जरूर पाठवा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.